दिवाळीच्या आधी सगळ्यांनी पुन्हा जिल्ह्यामध्ये जायचं। हे पॅकेज जे आहे हे पॅकेज येते की नाही, अगदी आपल्याकडे विरोधी पक्ष नेता पद नसलं तरी अधिकाऱ्याला बोलवल्यानंतर अधिकारी आलाच पाहिजे, कारण जनता तुमच्या समोर आहे। आणि जर कोणी अधिकाऱ्यांनी मस्तीत वागला तर शेतकऱ्याचा असूड काय असतो हे त्याला एकदा दाखवावं लागेल। सगळ्या अधिकाऱ्यांना पण सांगतो की अरे तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांची पोरं आहात। आज आपला मायबाप शेतकरी, ज्या शेतकऱ्यांनी कोरोनाच्या काळामध्ये माझं अर्थचक्र पेललं होतं, महाराष्ट्राचं अर्थचक्र पेललं होतं, तो संकटामध्ये इकडे तुम्ही बाबूगिरी करू नका, खरडेघासी करू नका। आणि शिवसेना आता लक्ष ठेवेल यांनी जाहीर केलेल्या पॅकेजवरती। एक तर दिवाळीच्या आज जे जाहीर केले ते तुम्ही पहिले द्या, आणि दिवाळी नंतर सुद्धा मी मराठवाड्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात जाऊन शेतकऱ्यांना भेटणार आहे। प्रत्येक ठिकाणी विचारणार, दादा तुला किती पैसे मिळाले, तुझं किती नुकसान झालं होतं, विम्याचे पैसे मिळाले की नाही, कर्जाचे पुनर्गठन नाही, कर्ज माफ झाले की नाही, गायीसाठी पैसे मिळाले की नाही, हे सगळं मी विचारणार। हा शिवसेनेचा आता याच्या पुढचा कार्यक्रम असेल। जा प्रत्येकाने गावागावात जा, जिथे जिथे ही छोटी छोटी मोठी मोठी ऑफिसेस आहेत तिकडे जाऊन ठाण मांडून बसा आणि त्यांच्या सर्कलमधल्या शेतकऱ्यांना हे पॅकेज मिळते की नाही ते मिळून देण्याचं काम यापुढे आता शिवसेना करेल। हे शिवसेना सगळं करायला तयार आहे, फक्त मला तुमच्याकडनं तुमच्या आशीर्वादाची गरज आहे। अनेकांनी मला सांगितलं की उद्धवजी तुम्ही मुख्यमंत्री होता तेव्हा कर्ज माफ केलेलं, तुम्ही परत मुख्यमंत्री व्हा। म्हटलं बाबा तुझे आशीर्वाद पुरेसे आहेत, मला मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडत नाहीत, कारण तशी जर पडत असती तर मी मुख्यमंत्री झाल्यानंतर योग्य वेळेची वाट नसती पाहिली, पंचांग काढून बसलो नसतो, माझ्या पहिल्या अधिवेशनात मी कर्जमुक्ती केली नसती। आणि आता सुद्धा कुठे निवडणूक नसताना मी तुमच्यासाठी म्हणजे सगळी शिवसेना तुमच्यासाठी रस्त्यावर उतरले का? निवडणूक येईल आणि जाईल, पण जीव गेला तर परत येत नाही। मी गेल्या वेळेला फिरलो तेव्हा शेतकऱ्यांना जे आवाहन केलं होतं, विनंती केली होती, तीच हात जोडून सांगतोय, सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगतोय की दादानो घाबरू नका, संकट मोठा आहे। आसमानी आणि सुलतानी दोन्ही आलेत असे म्हणा। आसमानी संकट आपल्या हातात नाही, पण या सुलतानी संकटाचा सामना करायला शिवसेना तुमच्या खांद्याला खांदा लावून तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही। म्हणून कोणी आत्महत्येचा विचार करू नका। सुरू झालेला आहे। आम्ही आता त्या संदर्भात निधीची जी काही आवश्यकता होती त्याचा पहिला टप्पा ऑलरेडी दिलेला आहे, दुसरा टप्पा देखील तात्काळ आम्ही देतो आहोत। आमचा प्रयत्न आहे दिवाळीपूर्वी जितके जास्तीत जास्त देता येईल तेवढे आम्ही देऊ। कदाचित काही दिवाळीच्या दरम्यान किंवा त्यानंतरही मिळेल, पण जास्तीत जास्त दिवाळीपूर्वी देण्याचा प्रयत्न करू। आज उद्धवजींनी तिकडे हंबरडा मोर्चा काढून बऱ्यापैकी पुन्हा एकदा सरकारवर टीका केली, आमचं लक्ष असेल मदत नाही मिळालं तर आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरू। चला, हे त्यांनी म्हटलं मला मान्य आहे, फार चांगलं आहे, हे विरोधी पक्षाचं काम आहे। भाई याचा अर्थ मदत मिळणार आहे याच्यावर त्यांचा विश्वास आहे। आम्ही जी मदत केली ती पण त्यांना मान्य आहे। आता त्यांचं म्हणणं एवढंच आहे की जर नाही मिळाली तर रस्त्यावर उतरू। आम्ही उद्धवजीला रस्त्यावर उतरू देणार नाही, आम्ही मदत नीट